हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया. तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, भांडे वगैरे इकडे क्लीन केलेले आहेत. तर आज मी ना वीकली डीप क्लिनिंग करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्यातील अनेकांना घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याची खूप आवड असते, पण रोजच्या या धावपळीच्या जीवनात घर स्वच्छ ठेवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. आपण घरी आल्यावर घर नीटनेटके छान सजवलेलं दिसलं की मन आपोआपच आनंदी होतं, मनामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि दुसरं काम करण्यासाठी खूप असा उत्साह निर्माण होतो. आपल्यातील अनेकांना घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याची खूप आवड असते. रोजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये पुरेसा वेळ मिळत नाही, त्यामुळे घरात साफसफाई केल्यानंतर 15 ते 20 दिवसात वस्तूंवर धूळ तर घरात अनेकदा पसारासुद्धा दिसून येतो. तर आज आपण घर स्वच्छ ठेवण्यासाठी, नीटनेटके ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आता फिशला खायला टाकूया. फिश बघा आमच्या इथे, तुम्हाला दिसत आहेत का नाही काय माहिती. त्यांना थोडं खाऊ टाकते. जेवण आम्ही बी जेवण केले, त्यांना बी जेवण पाहिजे. तर नंबर 1, चेंज बेडशीट अँड पिलो कवर. सुरुवात ही आपण बेडरूम क्लिनिंगपासून करूयात. प्रत्येक 7 ते 8 दिवसाने बेडशीट चेंज करणे, पिलो कवर चेंज करणे, बेडच्या बॅक साईडची क्लिनिंग करणे. प्रत्येक 8 दिवसाने त्याच्यावर खूप धूळ बसते, त्यामुळे जेव्हा आपण 8 ते 7 दिवसाने बेडशीट कवर चेंज करतो तेव्हा बेडरूमचा पूर्ण लुक चेंज होतो. त्यामुळे प्रत्येक 8 दिवसाने बेडशीट पिलो कवर हे चेंज करणं खूप गरजेचं आहे. नंबर 2, इलेक्ट्रॉनिक ॲप्लिकेशन क्लिनिंग. आपल्या घरामध्ये ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या 7 ते 8 दिवसाने क्लीन करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यावर पण खूप धूळ बसलेली असते. आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं लक्ष जात नाही आणि आपण फ्रीज आतून क्लीन करतो, मिक्सर असेल, पण बाहेरून करणं पण खूप गरजेचं आहे. त्याच्यावर पण खूप सारी धूळ वगैरे बसते. नंबर 3, वॉर्डरूम क्लिनिंग. जे तुमच्या बेडरूममध्ये असतं, ज्यावर तुमचे हात लागतात, ते पण खराब होतं, जे वुडन फर्निचरमध्ये असतं. घर नीटनेटके ठेवण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना पण तुम्ही सहभागी करू शकता. प्रत्येकाला तुम्ही काम वाटून देऊ शकता आणि घराची क्लिनिंग करू शकता. आठवड्यातून हे एकदा क्लीन केलं तर आपलं घर खूप छान नीटनेटके असं दिसणार आहे. नंबर 4, डोअर क्लिनिंग. प्रत्येक 7 ते 8 दिवसाने आपले दरवाजाची क्लिनिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यावर पण खराब हात लागतात. आपण दरवाजासारखं ओपन करतो, त्याच्यावर पण खूप डस्ट बसते, धूळ बसते. त्यामुळे हे पण 7 ते 8 दिवसांनी क्लीन करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये असं आम्ही फर्निचर केलेलं आहे, त्यामुळे तर खूपच सारी धूळ बसते. त्यामुळे मी 7 ते 8 दिवसाने पूर्ण दरवाजे, पूर्ण बाहेरचा भाग, फ्रंट साईडचा तो क्लीन करून घेत असते. घर नीटनेटकं क्लीन ठेवण्यासाठी आपण आपल्या फॅमिलीची पण मदत घेऊ शकतो. नंबर 5, TV पॅनेल क्लिनिंग. तर बघा, असं फर्निचर केलेलं आहे हॉलमध्ये, तर ते पण मी वीकली क्लीन करत असते. त्याच्यावर पण खूप धूळ मिट्टी जाऊन बसलेली असते, त्यामुळे 7 ते 8 दिवसांनी मी हे क्लीन करत असते. त्याच्यावर ज्या शोकेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, आपलं घर स्वच्छ नीटनेटकं सुंदर दिसावं यासाठी प्रत्येकाला वाटत असतं आपलं घर स्वच्छ दिसावं, सुंदर दिसावं, पण ज्या आपण शोकेच्या वस्तू वगैरे आणतो त्यांना मेंटेन ठेवणं पण खूप गरजेचं आहे. तर इथे बघा, आता मी हे पूर्ण खाली काढून घेतलं आणि जे फ्लॉवर होते त्यांना डिटर्जंटच्या पाण्यामध्ये वॉश करून घेतलं. आपलं घर सुंदर दिसावं यासाठी योग्य निवड करणं पण गरजेचं आहे. तुमचं घर स्वच्छ आणि सुव्यवस्थित दिसावे यासाठी योग्य सजावटीची वस्तूंची, फर्निचरची निवड करावी लागते, तेव्हाच आपलं घर छान दिसतं. फर्निचर केल्यानंतर त्याच्यावर छान प्रकारे सजावट करणे पण गरजेचं आहे. तर बऱ्याच अशा गोष्टी असतात. तर इथे बघा, पूर्ण वॉश करून घेतलं तर मी फ्लॉवर आता व्यवस्थित डेकोरेट करते. तर 7 ते 8 दिवसांनी मी हे करतेच.
जास्त वेळ नाही लागत. पावडरचं पाणी करते आणि त्याच्यामध्ये 5 ते 10 मिनटं ठेवते आणि ते लगेच क्लीन होतात. त्याच्यावर जास्त धूळ म्हणजे नसते. ते कसं 7 ते 8 दिवसांनी क्लीन केलेलं असतं त्यामुळे. तर इथे बघा आता पूर्ण लावून झालेलं आहे. थोडं झाडून काढते खाली आणि तुम्हाला दाखवते नंतर कसा हॉल दिसतोय ते. नंबर 6 ड्रेसिंग टेबल क्लिनिंग. तर प्रत्येक 7 ते 8 दिवसाने मी ड्रेसिंग टेबल हा क्लीन करत असते. क्लीन म्हणजे जागच्या जागेवर वस्तू ठेवणे. तुम्ही एखादी म्हणजे गोष्ट घेतली आहे वस्तू, त्यानंतर ती पुन्हा यूज करून त्याच जागेवर ठेवली तर जास्त पसारा होत नाही. पण आपण काय करतो, म्हणजे मी पण छोटी मुलं वगैरे असतात या म्हणजे धावपळीच्या ह्याच्यामध्ये ना स्कूलला जाणं, हे सोडायला जाणं मुलांना, स्वयंपाक बनवणं, खूप काही गोष्टी असतात. तर त्यामुळे ना जागच्या जागेवर आपल्या वस्तू ठेवल्याच जात नाहीत. त्यामुळे खूप पसारा होतो. त्यामुळे मी आठवड्यातून एकदा पूर्ण वस्तू बाहेर काढते आणि जागच्या जागेवर ठेवून देते. त्यामुळे आपली धूळ मिट्टी बसलेली असते त्याची पण क्लिनिंग होते आणि वस्तू पण जागच्या जागेवर राहतात. तर पसारा होणार नाही याची काळजी पण घेणं खूप गरजेचं आहे. तुमच्या वस्तू ठेवण्यासाठी बास्केट डबे असतात. असे बघा माझ्याकडे आहेत 3-4 डबे. तसे त्यांचा यूज पण तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट तुमच्या वस्तू आहेत त्या ड्रेसिंग टेबलमधल्या ठेवू शकतात. त्यामुळे कसं पटकन आपण त्या वस्तू घेऊ शकतो आणि क्लीन पण करू शकतो. ड्रेसिंग टेबल त्या उचलल्या की डायरेक्टली डब्बा उचलला की त्याच्या खालचं क्लीन करू शकतो. तर अशा पद्धतीने मी वीकली क्लिनिंग करत असते. नंबर 7 मिरर क्लिनिंग. आपल्या घरामध्ये जिथे जिथे मिरर आहेत, ड्रेसिंग टेबलला मिरर असतो, बाथरूममध्ये म्हणजे जिथे जिथे मिरर आहेत ते क्लीन असणं खूप गरजेचं आहे. मिररवर डाग पडतात. जर ड्रेसिंग टेबलचा मिरर तर खूपच खराब होतो. आपण जेव्हा मेकअप करतो, जे प्रोडक्ट यूज करतो ते आपण चेहऱ्याला लावतो, त्याचबरोबर आपला हात मिररला पण लागतो. त्यामुळे ते चिकट असे होतात. तर त्यांना पण क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे. वीकली ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. नंबर 8 थ्रोविंग अवे अनवॉन्टेड थिंग्स. म्हणजे आपल्याला ज्या नको आहेत त्या गोष्टी फेकून द्या. पसारा कमी करण्यासाठी नको असणाऱ्या गोष्टी फेकून द्या. विशेष म्हणजे घरच्या कोपऱ्यामध्ये कमीत कमी सामान ठेवा. बाथरूममध्ये पण कमी सामान ठेवा आणि ज्या गोष्टी नको आहेत त्या बाहेर फेकून द्या. त्यामुळे घर स्वच्छ, छान, नीटनेटके राहील. घरात स्वच्छता ठेवण्यासाठी एक वेळापत्रक पण बनवणं खूप गरजेचं आहे. एक वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार स्वच्छतेच्या कामाची यादी बनवा. एका वेळी घरातील एक भाग स्वच्छ करा, म्हणजेच आपल्याला काम करणं सोपं होईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला भेटू आपण अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.